आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, पण ते कुठेतरी गुणतालिकेमध्ये वर येत नाहीयेत. तर टीमची बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग ट्रॅकवर रियाज पहिला बॉल हाताळण्यासाठी फुलटॉस बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील लॉंग ऑफच्या बॉलवर. सिंगल डबल मध्ये बदलण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. पहिल्या चेंडूवर मिळत आहेत या 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड. सूरज यांच्या वतीनं पहिला बॉल फेस केला गेला. बदल आली त्याचा खूप चांगला वापर. त्यानंतर बॉलला फुल टॉस करवून घेतलं. तिथे अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे खेळपट्टीचा बॉलरचा. यावेळेस बघा बॅटची टॉपेज. रियाजचं प्रतिउत्तर मिळते सूरजला. धक्का बसतोय पहिला. टीम R&J ऍडव्हेंचर बॉयज. सूरज बॅक टू पॅव्हिलियन. लवकरच मिळते आणि ते कसं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. रियाज शेखच्या विरोधात सूरजचा अटॅकिंग अटायर आपण पाहिला, पण त्यानंतर सूरजच्या वतीनं अपेक्षा होती की मोठ्या धावसंख्येकडे तो आपल्या संघाला घेऊन जाईल, पण रियाजने त्याचं स्वप्न उधळून लावलेलं आहे आणि त्याच्या खात्यात सफलता होते जाते. आणि रियाजच्या गोलंदाजीवर तो विश्वास कर्णधाराने ठेवला होता आणि रियाज स्वतः त्या ठिकाणी तो जो विश्वास आहे सार्थकी लावतायत. नवीन फलंदाज हितेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. हितेशकडे देखील अनुभव प्रचंड आहे आणि पाहूया त्याच अनुभवाचा वापर आता आपल्या संघासाठी R&J ऍडव्हेंचर बॉयज साठी ते करतील का. 2 सामने आतापर्यंत R&J ऍडव्हेंचर बॉयज संघ खेळलेला आहे. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये सर्कलच्या आतमध्ये मिळते 1. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेजल वॉरियर्स कडून आतापर्यंत चांगली सुरुवात रियाज मिळवून देत आहेत. हलक्यातून बॉलला ग्लाइड केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये गलीमध्ये, पण डी झोन मधली ही 1 धाव मिळणार आहे. 1 धावेनं धावफलक पोहोचतोय 4 या आकड्यावर. आता प्रत्येक संघाला एकमेकांचा अभ्यास झालेला आहे, खेळाडूंचा अभ्यास झालेला आहे आणि कुठल्या खेळाडू विरोधात आपण कसं खेळायचंय हा अभ्यास सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण सकाळपासून वेगवेगळ्या स्पर्धा संघांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना, लीग स्टेजची हीच मजा आहे. प्रत्येक संघातील खेळाडूंना वाचण्याची संधी तुम्हाला मिळते, त्यांचा गेम प्ले ओळखण्याची संधी तुम्हाला मिळते. त्यानंतर तुमच्या खेळण्याच्या शैलीमध्ये बदल करताना तुम्ही कशा पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघावर डाव ठेवाल यावर तुमचा विजयरथ अवलंबून असतो. धावसंख्या 6. 5 एक गडी बाद. 5 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि पहिल्या षटकातच दुसरा फलंदाज गारद होतोय. R&J ऍडव्हेंचर बॉयजचा चांगली सुरुवात रियाजची सेजल वॉरियर्ससाठी. देखील घाई करा, कारण यानंतर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे जो GR13 वॉरियर्स वर्सेस JK ग्रुप या 2 संघादरम्यान होणार आहे. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि रियाजने पहिल्या षटकावर आपलं नाव कोरलेलं आहे. 2 विकेट्स त्यांना मिळाल्या आणि त्यांनी खर्च केला फक्त 5 धावा. यशस्वी सुरुवात गोलंदाजी करताना टीम सेजल वॉरियर्स कडून रियाज देतोय. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रतीक मोरे. प्रतीकचा सकाळचा खेळ थोडासा निराशाजनक राहिलेला आहे, पण त्यानंतर म्हणतात ना की ती एक सुरुवात असते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि आता पाहूया प्रतीकच्या वतीनं तीच चांगली गोलंदाजी ज्यासाठी त्यांना संघामध्ये निवडलं गेलेलं आहे तशी गोलंदाजी मिळते का टीम सेजल वॉरियर्सला. सुरुवात तर रियाजने चांगली दिली आणि म्हणतात की सुरुवात चांगली देऊन चालत नाही, त्या सुरुवातीला शेवटपर्यंत योग्य ठरवायचं असते. बघा या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घेतायत असंच ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सूचना मिळतात आम्हाला, कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तो अंधारात जाऊ नये त्यासाठीच आम्ही वारंवार त्या सूचना करतोय. प्लीज प्ले फास्ट ॲज पॉसिबल. मितेश शिंगोटे नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फ्रेश बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विनोदला. जाऊ दिलं विनोदने बॉलला. पहिला चेंडू वाईड.
हे थोडंसं नेहमीच ठरलेलं आहे. सकाळपासून आपण प्रतीकचा तोच स्तर पाहतोय. पण पाहूया यानंतर ती गरुड झेप सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. या अगोदर सामन्यामध्ये ड्राईव्ह केलाय बॉल, क्षेत्ररक्षक मिळवला नाहीये. विरल बॉल कलेक्ट करताना थोडीशी चुकताय. दरम्यान प्रतीकचा बॅलेन्स थोडासा सरकलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी बॉल जाऊ दिला नाहीये. प्रायोरिटी ओळखलेली आहे. एक एक धाव महत्वाची आहे, ती वाचवायची आणि त्यासाठी प्रतीकचे प्रयत्न पाहायला मिळाले. पण 2 धावा काय रोखू शकले नाही. धावसंख्या 8. हो, यावेळेस हलक्याने बॉल चिप केले. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे, पोचतील बॉलवर. तोपर्यंत कॅच कंप्लीट. फलंदाज तिसरा बाद. सुरुवात थोडीशी डळमळीत झालेली आहे R&J ॲडव्हेंचर बॉयजची. विकेट डाऊन. मोहन रवींद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा यांची देखील सावली नेहमीच आपण या क्रिकेटच्या खेळावर पाहिलेली आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे देखील आशीर्वाद आम्हाला लाभलेले आहेत. ज्यांच्या वतीनं आम्हाला 20,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आणि तसेच मंडपाची व्यवस्था सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या वतीनं. कारण भावेश पुणेकर नेहमीच वर्षभर त्यांच्या सोबत त्यांच्या समाजकार्यावर अवलंबून असलेल्या सर्व कार्यांमध्ये अग्रेसर असतात आणि त्याचमुळे क्रिकेटचा खेळ हा भाईंना आवडतो, मोहन रवींद्र पाटील साहेबांना आवडतो आणि त्याचमुळे नेहमीच उद्या पूर्ण दिवस या स्पर्धेनिमित्त ते या मैदानावर उपस्थित राहणार आहेत. आणि सोबतच संदीप गावण सर म्हणजेच मनोरंजनाचा दुप्पट धमाका आणि सोबतच आमचे आवडते स्कोरर मिस्टर विजय कांबळे हे सुद्धा तुम्हाला आमच्या स्कोर बुकवर त्यांची लेखणी फिरवताना पाहायला मिळतील. खरं तर त्यांची आठवण अक्षय साटम यांनी खूप काढलेली आहे. त्यांना खरंच उत्सुक्या लागत असतील. संध्याकाळी फोन करून मी विचारणार आहे. धावसंख्या 8 झाले, 8 रन्स. यावेळेस अप्रोच चांगला होता पण बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. धक्क्यांवर धक्के बसत आहेत R&J ॲडव्हेंचर बॉयजला. विकेट डाऊन. नाही, भारीच आयोजन आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये. कारण प्रत्येक संघाला सेपरेट पेव्हलियन बॉक्स आपण दिलेला आहे. 6 संघ खेळते, 6 संघांना आपण पेव्हलियन बॉक्स दिलेला आहे. अंडरग्राऊंड क्रिकेटसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी आपण या स्पर्धेच्या निमित्त पाहतोय. पण या ठिकाणी नेमकं काय घडतंय? मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना R&J ॲडव्हेंचर बॉयजचा खेळ थोडासा दुरावलेला राहिलेला आहे. धक्का बसतोय तो म्हणजेच 5वा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. पण अक्षयजी, काही खेळाडू जे अंडरआर्म क्रिकेटसाठीच बनलेले आहेत. भावेश पुणेकर यांना मी ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तितकं व्यस्त पाहिलं नाहीये. पण आता अंडरआर्म क्रिकेटमध्ये जेव्हा गरज होती तेव्हा त्यांच्या वतीने 13 चेंडूंमध्ये 44 धावांचं योगदान मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. आणि मागच्या वर्षी अर्धशतक मारून मी म्हणतो सिरीजचा पुरस्कार सुद्धा भावेश पुणेकरला मिळालाय. मी रियाजचं नाव आवर्जून घेईन. रियाजने देखील एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा मी त्याला पाहिलंय रियाजने दिलंय. दर्पण म्हात्रे हे नाव मी आवर्जून घेईन अंडरआर्म क्रिकेटमध्ये. ज्यामध्ये रवी हा देखील आहे, शुभम असेल आणि एक विक्रांत. तर नावं खूप आहेत कारण मी अंडरआर्म क्रिकेट खूप कमी पाहतो. पण काही गोष्टी लक्षात राहतात. तुमचा खेळ चांगला राहील तर तो समालोचकांच्या लक्षात राहतो. आणि खरं तर दरम्यान आक्षेपजनक नावं आपण घेऊया. उद्याच्या दिवशी तर आपण दिवस गाजवणार आहात. तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे 10 धावा. तर महेंद्र दादांची ती चर्चामध्ये चालू होती की चंद्रपाडा वाकीपाडा या 2 गावांनी खरं तर अंडरआर्म क्रिकेटला एक ग्लॅमर देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचमुळे अंडरआर्म क्रिकेटला चंद्रपाडा गावाच्या 14 टीम्स म्हणजे विचार केला की किती खोलीवरचं क्रिकेट आहे. खरं तर डेप्थ खूप महत्वाची असते. तुमचा खेळ चांगला असून चालत नाही, तुम्ही खेळासाठी किती वेळ देताय
या गोष्टीला महत्त्व दिलं जाते आणि तुम्ही प्रॅक्टिस करता ऑर्गनाईज करता बाहेरच्या संघांना आमंत्रित करता, तर या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. कारण आपण निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा स्पर्धा पाहतो ॲडव्हेंचर बॉईजची संस्थापक चषक, ज्यामध्ये सुद्धा आपण बाहेरील संघ आमंत्रित करतो. गेल्या वर्षी लीग स्टेज देखील आपण पाहिली होती अंडरआर्म क्रिकेटची, तर ती कुठेच पाहायला मिळत नाही. लीग स्टेज आपण अंडरआर्म क्रिकेटची कुठेच पाहिली नाही आहे. ती आपण गेल्या वर्षीच ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं पुरस्कृत केलेली संस्थापक चषक या स्पर्धेत पाहिली. तर जितकं देऊ शकतो तितकं आपण द्यायला हवं आणि या ठिकाणचे ऑर्गनायझर्स तितकं देत आहेत. मैदान जरी तितकं समतल नाही आहे, पण ती ॲडजस्टमेंट प्रत्येक जण करतोय, येतोय, खेळतोय, आपल्या कलागुणांना ओळखतोय. हलका त्याने बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण दरम्यान मितेशला एक धाव मिळते. मितेश ओव्हरऑल क्रिकेटमध्ये जास्त व्यस्त राहिलेला आहे, ऑलराऊंडर म्हणून तो ओळखला जातो. कारण अजिंक्य स्पोर्ट्सचे जे मैदान आहे जे जुचंद्र स्टेशनच्या जवळच आहे, ज्यावर जवळपास आठवड्याच्या प्रत्येक एंडिंगला मॅचेस असतात आणि त्यानंतर कुठलं मैदान व्यस्त असेल तर हे चंद्रपाड्याचं मैदान आहे, ज्यावर वर्षभर स्पर्धा खेळवल्या जातात. आणि एक रेशो आहे, आता मला रेशो माहीत नाही पडत अक्षय, की इकडे अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा जास्त होतात की ओव्हरआर्मच्या जास्त होतात. ओ दांडीकुल अराउंड द लेग आणि मितेश कडून ही अपेक्षा नाही, पण मितेशचा टर्न ओळखता आला नाहीये. बॉल स्टंपवर आदळलाय आणि महत्वपूर्ण फलंदाज मितेश शिंगोटे होत आहेत बाद. R&J ॲडव्हेंचरला धक्का. ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला चला जाऊया आपली ॲडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. QHM साऊंड अँड म्युझिक. 6 गडी बाद 15 म्हणजे आता 2 विकेट्स फक्त शिल्लक आहेत या डावातले, कारण 9 खेळाडू असतात अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आता 6 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज जयच्या सोबतीनं प्रशांत आलेले आहेत. प्रशांत आणि जय हे 2 बॅटर्स आपण पाहतोय. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला जातील, जय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक संघाला आपण एका गणवेशात पाहतोय, ही देखील आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते. कारण क्रिकेट खेळायचं म्हणून खेळायचं नाही, तर एक शिस्तीचं क्रिकेट खेळायचं आणि प्रेक्षकांना ते चित्र दाखवायचंय. त्याबद्दल देखील हा परिसर जुचंद्र वाकीपाडा चंद्रपाडा हा ओळखला जातो. आणि म्हणून फक्त कॅज्युअल नाही राहायचं, आपल्याला व्यवस्थित ग्लॅमर द्यायचं क्रिकेटला, तेच आपण पाहतोय. पंच देखील अप टू डेट राहिला, ज्यांना अंडरआर्म क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. अक्षय साटम यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या क्रिकेटला प्रकाश झोतात आणण्याचं काम केलेलं आहे. तर म्हणूनच सुरुवातीला जरी पसंत केलं जायचं नाही 18 धावा, पण जसं जास्त लोकांकडून पाहिलं गेलं, खेळाडूंकडून खेळलं गेलं, त्यानंतर आता पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेट प्रकाश झोतात आलेला आहे. आणि अक्षय साटम सुद्धा अंडरआर्म क्रिकेटचीच देण आहे, ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट खेळलं सुद्धा आणि त्या क्रिकेटसाठी समर्पण दिलंय सुद्धा. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 18. शेवटच्या बॉलवर 1 आली का? 1 आली. तर धावसंख्या 19 झाली. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 19 झालेली आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे फलंदाज जयची, तसा स्ट्रॉंग माइंडसेट ठेवून धावांचा वेग वाढवण्यासाठी ते प्रयत्न. आता जय हे स्वतः संघमलक आहेत RJ चे, तर तो प्रयत्न करावाच लागेल. 100% एफर्ट द्यावे लागतील जयला. फुलटॉस बॉल संधी मिळाली होती, पण ती संधी नावावर करता आली नाही जय यांना. फलंदाज जय होत आहेत बाद. संघमालक बॅक टू पॅव्हिलियन. आता जय परतीचा प्रवास करतायत आणि R येत आहेत, म्हणजे रोशन येत आहेत. जय बाद झालेले आहेत, रोशन आलेले आहेत. रोशन सकाळपासून चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. आमच्या एक्स्ट्रा कव्हरलाच ते सातत्याने क्षेत्ररक्षण करतायत. पण आता शेवटचा फलंदाज म्हणजे शेवटची जोडी आपण पाहतोय R&J ॲडव्हेंचर बॉईज या संघाची. रोशन स्ट्रायकिंग एंडला असतील, विरेशला सफलता मिळते आणि आता अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर पुरेसा वेळ आहे खरं तर रोशनकडे, पुरेसा वेळ आहे फलंदाज प्रशांतकडे. पाहूया त्या वेळेचा सदुपयोग धावांची जोड देऊन आपल्या संघाची मदत करतील का. 15 धावा गडीबाद झालेल्या आहेत. 7 सॉरी माफ करा, धावसंख्या 19 आहे, 7 गडीबाद. दरम्यान बॉल अजूनही स्ट्रगल करता क्षेत्ररक्षक, बॉल काय कव्हर होत नाहीये. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रवीण यांना आपण पाहिलं. सरावाचा
खूप चांगला फायदा तुम्ही उचलू शकता. नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळत असताना त्या गोष्टी व्यवस्थित जपाव्या लागतात आणि आजकालचे क्रिकेटपटू ते जपतायत सुद्धा. चांगली ॲडजस्टमेंट. धावसंख्या 20. हो, तिन्ही स्टंप्स मोकळ्या होत्या. सर्व गडी बाद. 20 धावा आणि जिंकण्यासाठी आता 24 चेंडू 21 धावांची गरज आहे. 24 चेंडू 21 धावांची गरज असेल टीम सेजल वॉरियर्स. चला टॉससाठी यायचं आहे GR वॉरियर्स आणि JK ग्रुप. आपण लगेच समालोचन कक्षामध्ये करूया. बदल आणि ऐकूया आवाज पुढील अक्षय साटमचा. चला टॉससाठी या JK ग्रुप आणि GR वॉरियर्स. हॅलो, आवाज जरा म्यूट होईल लाईव्हला. आणि JK ग्रुप आजूबाजूचा मॅच. विपुल पाटील मला वाटते आता JK ग्रुपला की GR ला. चांगला TCP लाईव्ह आणि चांगली कॉमेंट्री मनीष पाटील आणि सर्वांची. दुसरा कोण मीच आहे वाटतं. ते सांगतात दमता की नाही तुम्ही डे नाईट आणि एक गावातली मॅच पण नाही सोडत, नाही चंद्रेतली सोडत. महेंद्र बघा त्याच्यावरती नक्कीच सोल्युशन काढतील. हे दिवस असतात तिथपर्यंत ते आवाज ते नाव गाजलेलं दिसते. म्हणून तो आशिकी 2 मधला डायलॉग नेहमी आठवतो. अक्सर चिराग वही बुझाते जो उसे रोशन करवाते. तुम्हाला 30 लोक डोक्यावर घेतील त्यांना आपण आवडतो आणि ते खाली देखील टाकू शकतात ज्याला आपण आवडत नाही. 24 बॉल 21 ची गरज. लो टोटल आहे. सेजल वॉरियर्स 1 ते 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश केला तर रन रेट वरती जास्त प्रभाव पडेल. जबरदस्त 1 ओव्हर मध्ये रियाजनी 5 धावा देत 2 विकेट आणि त्यानंतर प्रतीक मोये यांनी 3 विकेट घेतल्या. आज करिअर मध्ये कमबॅक केलं त्यांनी. पहिला बॉल अक्षय काळे. चेहऱ्यावरून की नाव खरोखर आहे त्यांचा. पहिला बॉल डॉट आलाय. मलिंगा विनोद यावेळी एज लागले की काय अंपायर अजूनपर्यंत काय सांगत नाही म्हणजे डॉट बॉल. भाविक राठोड कुठे असतील तर संपर्क साधा. भाविक काका कुठे असेल तर या. स्ट्रेट ड्राईव्ह प्रशांत. मला वाटलेलंच या चेंडू सोडतील आणि आता रिॲक्शन काय प्रशांत नेमकं झालं. दगड आला की काय मध्ये की हाताला लागला. सूर्य आला असेल कारण की नेहमी रिॲक्शन देताना बघितले बोटावर पडला. 3 रन. शंभू बळंगे भुवनेश बळंगे यांचं आगमन झालंय. वेलकम शंभू बळंगे. निसर्गप्रेमी ॲडव्हेंचर क्लब त्याचे सर्व आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष. निर्धाव चेंडू आणि आता फॉर्म मध्ये देखील आहे. कोपरीपाडा या ठिकाणी पाण्याची सोय केली. या स्पर्धेत काहीतरी देतील. वेलकम भुवनेश बळंगे शंभू बळंगे आपलं हार्दिक स्वागत. खेळण्याची व्यवस्था आल्या कारण की त्यांचा टेम्पो अख्खा नायगाव मध्ये सप्लाय होतो. स्विच हिट अंडरम क्रिकेटमध्ये कमी प्रमाणामध्ये पाहिलंय. रोशन डेरे आणि नेहमी त्यांचा एक उल्लेख आम्ही केला आहे. तो करायला आम्हाला देखील आवडत नाही मात्र असे कारनामे ते करत असतात. रोशन डेरे शंभू बळंगे यांचं आगमन झालंय. त्यांनी स्टॅमिना वाढवायला केळी दिलेत. 3 रन नाही हे संपायर. 5 बॉल झाल्यात 6 रन. 2च काढले का. स्कोरर 3 सांगतोय 2च काढले 5 रन. आता रियाज सांगतोय कमी रन आहे म्हणून 2.
हेच क्रुशियल मुवमेंट असला का 3 सांगेल. स्वीप केलाय पुन्हा एकदा, पॅडल स्वीप. 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न. जयकडे बघितलं तर असं वाटेल 4-5 6 मारेल. जो इनर बिनर घातलाय प्रोफेशनल प्लेअर प्रमाणे. खेळी 0 झाले त्याची. ओव्हर झाल्या पहिली. 8 रन. विरेश चौगुले किती वाजता उतरतील, कारण की 5-5:30 नंतर त्यांचा गेम समाप्त होतो. विरेश चौगुले वन डाऊन उतरवलं तर अतुल पाटील 500 रुपये देतील. आता डायरेक्ट बॅट घेऊन देखील उतरू शकता तुम्ही, मात्र तिथे प्रवीण रेड्डी असतात. 8 रन. विरेशला उतरवलं तर 500 रुपये असतील त्याला. अतुल पाटील जीपे. आणि दिशांना उतरवलं तरी सुद्धा 1000 दर्पण मात्र यांच्याकडून. ते सांगतात मावशी नक्की काय आहे हे दिशांना येऊन सांगतील, आम्हाला माहिती. आवाज हेमंत पाटील यांचा ऐकू शकता. कॉमन प्रीमियर लीग मध्ये धुवाधार कॉमेंट्री प्रत्येकाची चालू आहे. चंद्रपाडा आणि जुचंद्र मध्ये त्यांनी फेरी मारली नसावी कदाचित. 9 रन. बघा जुचंद्र गावात सर्व आहे. कॉमेंटेटर आहे, चॅनल यूट्यूब आहे, मंडप आहे, सर्व आहे. अंपायर्स. वाईट बॉल. 10 रन. तरी सुद्धा 2 प्लेवर बाहेरचे असतात, 2 गावातले असतात. मात्र गावातल्यांना संधी देत जा. ऍडजस्टमेंट गावातली लोकच करतील, बाहेरची नाही. प्रशांत मला तरी वाटत नाही की कॅच सोडतील. ओ काय रिॲक्शन. 10 रन. सूर्य डोल्यावर आला, मात्र डोळे चेंडूवरती होती. विकेट डाऊन. विरेश चौगुले येतील का? 500 रुपये लगेच. ऐकूया सुंदर संगीत. विरेश चौगुले मात्र मेथ्या. मागील वर्षी वाट लावलेली पूर्ण APL ची तो आहे मेथ्या. नक्कीच नो वाईट हैराण केलं होतं टीमला, आणि यंदा अनसोल्ड झालंय मला वाटतं. घेतलाय आता, प्लेअर कमी आहे म्हणून घेतलाय. 10 रन. 21 धावा जिंकायला शेवटपर्यंत जाल तर रन रेट मायनस होईल. पुन्हा एकदा स्वीप केलाय. चांगला फटका आहे. प्रतीक मोरेच्या बॅट मधून आलाय चौकार. गुड शॉट. स्ट्राईक रेट वाढलाय प्रतीक मोरेचा. पहिल्या 2 मॅच मध्ये 2-2 रन केल्यात 2 बॉल मध्ये. आता चांगला 400चा स्ट्राईक रेट. 14 रन झाल्यात. 7 रन पाहिजे आहे. तिथे 3 क्षेत्ररक्षक येतील, टक्कर लागेल मला वाटते. मात्र अमोल पावली यांनी कॅच घेतले. पावली आज फाटली नाही आहे, ही महत्वाची गोष्ट. चांगली कॅच. विरेश चौगुले अजून संधी आहे, मात्र तो सांगते मी पैशासाठी नाही संघासाठी खेळतो. अनिकेत बोमटे. कधी कधी असं वाटते की भरपूर चांगली बॅटिंग करतील आणि कधी कधी भरपूर नाराज करतात अनिकेत बोमटे. बॉल झाल्यात 5. 4 बॉल झाल्यात आणि 7 पाहिजे आहेत. लवकर चेस केलं तर टाइम वाचेल आणि प्लस रन रेट वरती फरक पडेल. या 2 बॉल मध्ये फिनिश केलं तर चांगला रन रेट होईल तुमचा, अन्यथा मायनसच राहील. ऍडव्हेंचर बॉईज फक्त नाव आहे, बाकीचं काम ऍडव्हेंचरच्या प्लेयर्सनी केले, त्या प्लेयरनी केलं नाही आहे. RJ जो आला ना एडिटर नाव, रोशन डेरे या मॅचला तरी ओव्हर घेतील का? वाईड बॉल. रन रेट मायनसचा प्लस करायचा असेल तर हे गोलंदाज वापरा. सोहल यादव. आणि दुधाची पिशवी आता फाटली. पावली आणखी स्वतः दूध विक्रेता आहेत, अमोलची फ्रँचायझी आहे त्यांच्याकडे. आणि या 2 धावा. 17 धावा. चौकार पाहिजे एक. चांगला फटका. इतक्या जोराने मारलाय की 1 की 2? एकच. 3 पाहिजे 12 बॉल मध्ये. आणि रन रेट जो विकेट कडे पाहिलं जात नाही. किती धावा चेसिंगला आहेत, किती बॉल मध्ये फिनिश करता, किती चेंडू ठेवून, तिथे रन रेट असतो.
ऍडव्हेंचर बॉईज एक तर मॅच जिंकलेला नाही आहे, मात्र 2 मॅच जिंकला आणि रन रेट कडे बघतील पुढच्या, आणि त्यानंतर काहीतरी होऊ शकते. नाहीतर ऍडव्हेंचर आणि निर्वी इथे देखील खतरा येऊ शकतो. निर्वीवरती, निर्वीला आता संकटात टाकले ऍडव्हेंचर बॉईजने. मला वाटते निर्वी आणि ऍडव्हेंचरचा मॅच बाकी आहे, तो उद्या आहे. मला वाटते पहिला मॅच असेल उद्या, तिथे काहीतरी गडबड होईल एवढं वाटते मला. 19 धावा. तिथे जर ऍडव्हेंचर जिंकली तर निर्वीला जास्त कठीण जाईल. आणि इथे चौकार येईल की 2 रन आहेत, 2 की 4? 2 आहेत, 2. आणि आता नेट रन रेट पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण आहे तर प्रतीक मोरे. 3 विकेट घेतलेत प्रतीक मोरे. या एक चौका देखील मारलाय. मॅच समरी टाकत जा, कारण की विजय कांबळे स्क्रीनशॉट घेतात तिथून. बघू शकता आता आपण पॉइंट्स टेबल मध्ये जेके ग्रुप नंबर 1 लाच आहे. 3 मॅच मध्ये 2 विन 1 लॉस. आता निर्वी 5 नंबरला गेले आणि ऍडव्हेंचर बॉईज स्वतः 6 नंबरला गेलेत. निर्वीला 5 नंबरला नेले. शो करू शकता तुम्ही. हे बघू शकता जेके ग्रुप नंबर 1 4 पॉइंट्स 3 मॅच मध्ये. सेजल वॉरियर्स आता बघू शकता, सेजल वॉरियर्स 2 नंबरला आले, ज्यांचा रन रेट चांगला आहे 1.355 आणि जेके ग्रुपचा 3.573. GR13 3 नंबरला आहे. 3 मॅच मधून 2 मॅच जिंकल्यात, 1 हरले 4 पॉइंट्सनी. त्यांचा देखील रन रेट चांगला आहे 0.257. एवन जोडी मायनस रन रेट आहे 4 पॉइंट्सवर, ती देखील आहे. 2 मॅच जिंकल्या 3 मॅच मध्ये -1.083. आणि त्यानंतर निर्वी चॅम्पियन 3 मॅच 1 जिंकलाय आणि 2